नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 11th स्टँडर्डच्या ॲडमिशनसाठी जी CET होणार आहे त्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. यामध्ये मी मॉडेल क्वेश्चन पेपर इंग्लिश सब्जेक्टसाठी म्हणजे CETमध्ये तुम्हाला टोटल 4 सब्जेक्ट्स असणार आहेत. इंग्लिश आहे, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे आणि SST आहे आणि प्रत्येक सब्जेक्टवरती तुम्हाला टोटल 25 क्वेश्चन्स विचारले जातील. तर त्यातील इंग्लिश या सब्जेक्टवर कुठल्या पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची प्रॅक्टिस म्हणून हा मॉडेल क्वेश्चन पेपर मी इथे तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर सुरुवात करूया 11th स्टँडर्डच्या ॲडमिशनसाठीच्या CETच्या दृष्टीनं मॉडेल क्वेश्चन पेपर किंवा तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर ऑन द सब्जेक्ट इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं आहे. 4ही ऑप्शन्स बघायचे आहेत, A, B, C आणि D. त्यानंतर करेक्ट ऑप्शन कुठलं असू शकतं ते आपण तिथे टिक करायचं आहे आणि इथे आता गेस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमची प्रॅक्टिस देखील होईल. तर बघूया. ऑप्शन A ओनोमॅटोपिया, ऑप्शन B पर्सॉनिफिकेशन, ऑप्शन C मेटाफर आणि ऑप्शन D इज देअर दॅट इज अपॉस्ट्रॉफी. सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं, मिनिंग तुम्हाला माहिती असेल तरच लक्षात येईल आणि जर तुम्हाला याचा मिनिंग माहिती नसेल तर मी सगळ्याच्या लिंक ज्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्यांनी बघा जेणेकरून तुम्हाला त्याचे मिनिंग्स देखील लक्षात येईल. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे मेटाफर इज द करेक्ट आन्सर. म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ऑप्शन नंबर C. आता ओनोमॅटोपिया म्हणजे काय? असे वर्ड्स असतात की ज्यातनं आपल्याला साऊंड जनरेट होतो किंवा साऊंड असल्याचं, फॉर एक्झाम्पल बघा बँग असेल, हिस असेल, हे वर्ड्स जर येत असतील त्याला ओनोमॅटोपिया म्हणतो. पर्सॉनिफिकेशन म्हणजेच काय? ह्युमन क्वालिटीज आपल्याला दिलेले असतात, इनॅनिमेट थिंग्स असतील, ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज असतील त्याला. आणि अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? डेड पर्सन असेल किंवा ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज असेल त्याला आपण ॲड्रेस केलेलं असतं, त्याला अपॉस्ट्रॉफी असे म्हणतो. तर क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ऑप्शन नंबर C मेटाफर. क्वेश्चन नंबर 2 बघा. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द बिलो गिव्हन ऑप्शन्स. आता इथे काय दिलेलं आहे? करेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला इथे बघायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत A, B, C, D. अँकरचीफ, अँकरशिप, अँकरचीफ, अँकरशिप आणि यातलं करेक्ट आन्सर आहे बघा हँकरशिप, दॅट इज HANDKERCHIEF. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं विच इज द करेक्ट स्पेलिंग, दॅट इज हँकरशिप. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. आणि एक सेंटेन्स दिलेले त्यामध्ये एरर आपल्याला आयडेंटिफाय करायची बघा. आणि पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं का लिहिले लक्षात घ्या. इथे जे दिलंय म्हणजे हा जो इथला पार्ट दिसतोय तुम्हाला, बोथ ऑफ यू टू, हा फर्स्ट पार्ट आहे. कॅन कम विथ मी हा सेकंड पार्ट आहे आणि टू द प्ले हा थर्ड पार्ट आहे. मग यातल्या कुठल्या पार्टमध्ये एरर दिसते? एरर म्हणजे मिस्टेक. ऑप्शन A दिलंय पार्ट 1, ऑप्शन B पार्ट 2, ऑप्शन C पार्ट 3 आणि ऑप्शन D दिलंय नो एरर. विद्यार्थी मित्रांनो, इथे पार्ट 1 मध्ये आपल्याला एरर दिसते कारण लक्षात घ्या बोथ ऑफ यू म्हटले, बोथ ऑफ यू टू म्हणायचं गरज नाही इथे. नो नीड टू यूज दिस टू. याचा अर्थ इथे एरर आहे. बोथ ऑफ यू कॅन कम विथ मी टू द प्ले असं सेंटेन्स होत आहे. म्हणजे पार्ट 1 मध्ये एरर आहे. म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर A. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. करेक्ट सेंटेन्स कुठला आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. A, B, C आणि D ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन A, आय वॉन्ट टू बाय सम स्टेशनरी. ऑप्शन B, आय वॉन्ट टू बाय 2 पेन्स. ऑप्शन C, आय एम इन द डेझर्ट. आणि ऑप्शन D, नन ऑफ द अबोव. विद्यार्थी मित्रांनो, यातलं कुठलंच सेंटेन्स करेक्ट नाहीये म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन D इज द करेक्ट आन्सर. आता मिस्टेक काय बघा यामध्ये. आय वॉन्ट टू बाय सम स्टेशनरी, इथे A येत नाही. हे स्टेशनरीचा मिनिंग काय होतो? आपण मोशनलेस म्हणतो बघा, मोशनलेस. होमोफोन्स रिलेटेड क्वेश्चन आहे बघा हा. इथे E असतं तर करेक्ट असतं. आता आय वॉन्ट टू बाय टू कसं येईल? इथे 2 पेन्स पाहिजे बरोबर. आय एम इन द डेझर्ट. सो आता DESSERD कशाला पाहिजे? ते DESSERD पाहिजे. तर याचे मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. हे डेझर्ट म्हणजे समथिंग स्वीट, इटिंग समथिंग स्वीट आफ्टर मेन मील, म्हणजे आपण जेवणानंतर जे स्वीट खातो त्याला हे डेझर्ट म्हणतो. DESSERD. ओके. सो नन ऑफ द सेंटेन्स इथे काय सांगितलं होतं आपल्याला? करेक्ट कुठलं आहे पण एकही करेक्ट नाही म्हणून याचा आन्सर येतं ऑप्शन D.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे जे सेंटेन्स दिलंय आपल्याला याचा पॅसिव्ह वॉइस कुठला आहे ते बघायचं आहे. वी हॅव टू मेंटेन द रेकॉर्ड ऑफ प्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया आता याचं अनालिसिस करूया. बघा वी काय आहे, वी इज द सब्जेक्ट. हॅव टू काय आहे तर हे मोडल ऑक्झिलरी आहे, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. मेंटेन झालंय V1 दॅट इज वर्ब आणि द रेकॉर्ड ऑफ प्रोडक्शन हे झालं ऑब्जेक्ट. आता याचं कसं करायचंय बघा. द रेकॉर्ड ऑफ प्रोडक्शन हॅज टू बी मेंटेन्ड बाय अस असं सेंटेन्स पाहिजे आपल्याला. बघा हॅज टू बी मेंटेन्ड बाय अस म्हणजे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. द रेकॉर्ड ऑफ प्रोडक्शन हॅज टू बी मेंटेन्ड बाय अस. विद्यार्थी मित्रांनो मोडल ऑक्झिलरीचे कुठल्या पद्धतीनं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे ऑलरेडी मी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. नक्कीच तुमचे डाऊट्स तिथे क्लिअर होतील. तर क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट सिनोनिम फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स ऑफ द वर्ड ॲमिएबल. वर्ड कुठला दिलेला आहे तर ॲमिएबल हा वर्ड दिलेला आहे. त्यामध्ये ए बी सी आणि डी ऑप्शन्स दिलेले आहे आणि आपल्याला आन्सर बघायचं याचं काय विचारलं आहे आपल्याला, सिनोनिम विचारलेला आहे. तर ॲमिएबलचे ऑप्शन्स काय दिलेले आहेत बघा. डिसलाइकेबल, निग्लिजिबल, फ्रेंडली, अनफ्रेंडली. यामध्ये ए होत नाही, बी होत नाही किंवा डी देखील होत नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी दॅट इज फ्रेंडली. म्हणजे ॲमिएबलचं सिनोनिम कुठलं आहे तर फ्रेंडली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 7. फिल इन द ब्लँक और ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन फिट इन द प्रॉवर्ब. ही एक प्रॉवर्ब दिलेली आहे, यामध्ये करेक्ट वर्ड कुठला आहे त्यामधला आपल्याला तो फिल करायचा आहे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, नेसेसिटी इज द सिस्टर ऑफ इन्व्हेन्शन, नेसेसिटी इज द गॉडेस ऑफ इन्व्हेन्शन अँड नेसेसिटी इज द बेस ऑफ इन्व्हेन्शन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मदर. म्हणजे इथे काय येतंय, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज नॉट रिटन इन सिंपल प्रेझेंट टेन्स. टेन्सेस रिलेटेड क्वेश्चन आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये न लिहिलेलं सेंटेन्स आपल्याला इथे बघायचं आहे. आय हॅव टू क्लिअर ऑल द डाऊट्स. बी आहे शी हॅज टू सर्च द प्रूफ. सी आहे द मील इज प्रिपेअर्ड बाय मी. आणि डी आहे रोझी वॉज रिक्रुटेड इन द ऑफिस. आता इथला ऑप्शन ए हॅव टू मोडल ऑक्झिलरी आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. बी देखील सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, हॅज टू कन्सिडर करायचं आहे. आणि सी जे आहे हे देखील सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. द मील इज प्रिपेअर्ड पॅसिव्ह वॉइस आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि रोझी वॉज रिक्रुटेड इन द ऑफिस इथे बघा हा सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि आपल्याला काय विचारलं इथे की कुठलं सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंटमध्ये नाही, म्हणजेच कुठलं, ऑप्शन डी इज करेक्ट. म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, रोझी वॉज रिक्रुटेड इन द ऑफिस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 9. फिल इन द ब्लँक और ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. वेल्स आर डॅश फिश डॅश मॅमल्स. ऑप्शन्स वरनं लक्षात येईल ते काय बरं काय फिट बसतंय. ऑप्शन ए बोथ ॲज वेल ॲज, ऑप्शन बी नॉट ओनली बट ऑल्सो, ऑप्शन सी अँड, ऑप्शन डी नो सूनर दॅन. तर येथे करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन बी, वेल्स आर नॉट ओनली फिश बट ऑल्सो मॅमल्स. हा क्वेश्चन कशावर आधारित दिलेला आहे मी, नॉट ओनली बट ऑल्सो वरते. तर करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 9चं नॉट ओनली बट ऑल्सो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 10. Fill in the blanks with the correct option. One of my relatives dash in the park yesterday morning. ऑप्शन्स बघूया आपण. ऑप्शन ए इज, ऑप्शन बी आर, ऑप्शन सी वर आणि ऑप्शन डी दिलंय वॉज. आता इथे आपल्याला करेक्ट वर्ब इथे आपल्याला यूज करायचं आहे. लक्षात घ्या कुठल्या टॉपिकवर ते क्वेश्चन आहे हे देखील तुम्हाला प्रॅक्टिस करताना लक्षात यायला पाहिजे. वन ऑफ माय रिलेटिव्ज इज इन द पार्क म्हणता येणार नाही कारण इथे यस्टरडे आलेलं आहे, त्यामुळे आरही म्हणता येणार नाही, वर म्हणता येणार नाही कारण तुम्हाला जरी वाटत असेल इथे यस लागलेलं दिसतंय नाही, पण अनेकांपैकी एक आहे. वन ऑफ माय रिलेटिव्ज, वन अनेकांपैकी एक आहे म्हणून इथे काय येईल तुमचं वॉज येईल बघा वॉज. काय करेक्ट आन्सर येणार आहे वॉज. इथे डी ऑप्शन करेक्ट आहे. दिस इज डी. ओके, डी ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज वॉज. म्हणजे वन ऑफ माय रिलेटिव्ज वॉज इन द पार्क येस्टरडे मॉर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 11.
चूज द कॅटेगरी ऑफ द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. काउंटर हा वर्ड दिलेला आहे. काउंटर याची वर्ड कॅटेगरी आपल्याला बघायची आहे. तर बघा, नाउन आहे, वर्ब आहे, सो ॲडवर्ब आहे की ऑल द अबो आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल द अबो. यासाठी तुम्हाला थोडं डिक्शनरी बघावी लागेल. हे नाउन देखील आहे, वर्ब देखील आहे आणि ॲडवर्ब देखील आहे. म्हणजे तिन्ही पार्ट्स ऑफ स्पीचच्या अंडर हे येते. म्हणजे काउंटर हा जो वर्ड आहे, नाउन आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, म्हणून ऑल द अबो इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. चूज द करेक्ट इंट्रॉगेटिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. याचा इंट्रॉगेटिव्ह फॉर्म आपल्याला करेक्ट इंट्रॉगेटिव्ह फॉर्म बघायचा आहे. लतिका डिसाइडेड टू कंटिन्यू हर रिसर्च. ए दिलंय, बी दिलंय, त्यानंतर सी दिलंय आणि डी दिलंय. सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं, अगोदर क्वेश्चन कुठल्या टेन्समध्ये लक्षात घ्या. तर हा सिंपल पास्ट टेन्स आहे. कुठला आहे? दिस इज अ सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्समध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, त्या केसमध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करावं लागतं. फ्रेमिंग द क्वेश्चन रिलेटेड हा क्वेश्चन विचारलेला आहे. डीड लतिका डिसाइड टू कंटिन्यू हर रिसर्च. डीड लतिका, इथे डीड घेतलंय आणि इथे बघा सब्जेक्ट घेऊन इथे नंतर V1 घेतलंय. हॅड लतिका डिसाइडेड हा पास्ट परफेक्ट येतो, म्हणजे बी आन्सर नाही आहे. हाऊ डीड लतिका डिसाइड असाही क्वेश्चन होणार नाही आहे. आपल्याला इथे आन्सर वगैरे इथे अंडरलाईन करून दिलेलं नाही, म्हणजे असंही क्वेश्चन व्हेन डीड लतिका डिसाइड असंही होणार नाही आहे. तर याचं क्वेश्चन तयार होतो कुठला? डीड लतिका डिसाइड टू कंटिन्यू हर रिसर्च. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज डीड लतिका. हिअर शुड बी द नेम लतिका. डीड लतिका डिसाइड, डीड लतिका डिसाइड टू कंटिन्यू हर रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 13. यूज द करेक्ट वर्ब फॉर्म इन द ब्लँक्स. द टीचर डॅश द स्टुडंट्स द सम. ऑप्शन्स बघूया. ऑप्शन नंबर 1 म्हणजे ए ऑप्शन, आस्क सॉल्ड, आस्क्ड टू सॉल्व, आस्क्ड सॉल्ड आणि डी दिलंय हॅव आस्क्ड आणि डज. आता द टीचर आस्क असं होणार नाहीये, कारण इथे या पद्धतीनं ते बसणार नाही, कारण इथे याचा फॉर्म चेंज म्हणजे चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत ऑप्शन्स. ॲक्च्युली इथे कुठलं आन्सर होतं आहे? द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स टू सॉल्व द सम. म्हणजे तुमचं ए ऑप्शन करेक्ट येत नाही, सी येत नाही आणि डी येत नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज आस्क्ड आणि टू सॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 14. आयडेंटिफाय द करेक्ट डिरेक्ट स्पीच म्हणजे डिरेक्ट नरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. आय आस्क्ड हिम टू पे द टॅक्स अमाऊंट. ऑप्शन्स दिलेले आहेत बघा इथे. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. इथे काय विचारलंय आपल्याला? याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये सेंटेन्स आहे, याचा डायरेक्ट स्पीच कसं होईल आपल्याला बघायचं आहे. तर यात लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. कुठलं ऑप्शन बघा काय? ए, आय आस्क्ड हिम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे कशामध्ये आलं पाहिजे? आता डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला कन्वर्ट होईल, कारण डायरेक्ट स्पीच करायचं आहे म्हणून आय आस्क्ड हिम. बरं, त्या अगोदर महत्त्वाची गोष्ट, हे जे दिलंय बघा इथे काय दिलंय? टू पे द टॅक्स अमाऊंट. हे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा इनडायरेक्ट स्पीच दिसतं इथे, म्हणजे आपल्याला पे द टॅक्स अमाऊंट हे डायरेक्ट स्पीचमध्ये आलं पाहिजे. आता पे द टॅक्स अमाऊंट फक्त आपल्याला कुठे दिसतंय? करेक्टली यूज करेक्ट इथे दिसतंय बघा ए मध्ये. आय आस्क्ड हिम कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा पे द टॅक्स अमाऊंट. दिस इज द करेक्ट आन्सर. बी चुकलेला आहे, सी चुकलेला आहे आणि डी देखील चुकलेला आहे. तुम्ही त्यातला एरर आयडेंटिफाय करू शकता, जसं की इथे विल यूज केलं, इथे एम आस्क्ड यूज केलेलं आहे, हे देखील चुकीचं आहे आणि याचा मिनिंगच चेंज होतो इथे. म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर ए, आय आस्क्ड हिम पे द टॅक्स अमाऊंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 15. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग आपल्याला बघायचं आहे. आय एम युअर इंग्लिश टीचर डॅश आय. आणि बघूयात आपण ऑप्शन्स. ऑप्शन ए ॲमंट, बी वॉजंट, सी आरंट आणि डी एम नॉट. एक लक्षात घ्या, आता ॲमंट असा आपल्याला यूज करता येत नाही, वॉजंट करता येणार नाही, एम नॉट करता येणार नाही, आरंट. एक लक्षात घ्या, एम अशा पद्धतीने यूज केलं असेल आणि आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये त्याला घ्यायचं असेल तर नेहमी लक्षात घ्यायचं आहे आपण तिथे काय यूज करतो? आरंट यूज केलं जातं, आरंट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, दॅट इज आरंट.
नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 16. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन. वॉटरमेलन इज नॉट डॅश पायनॅपल. आता ऑप्शन बघा, ए ॲज स्वीट ॲज, ऑप्शन बी स्वीटर दॅन, ऑप्शन सी बोथ ए अँड बी आर करेक्ट, अँड ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. वॉटरमेलन इज नॉट ॲज स्वीट ॲज पायनॅपल हे देखील बसतंय. वॉटरमेलन इज नॉट स्वीटर दॅन पायनॅपल हे देखील बसतंय, म्हणजे आपलं सी करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 16चा आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज बोथ ए अँड बी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 17. हे प्रॅक्टिस आहे त्यामुळे फार महत्त्वाचे आहे. दररोज मी असे व्हिडिओज टाकणार आहेत फॉर मॉडेल क्वेश्चन पेपर म्हणून इंग्लिश रिलेटेड, त्यामुळे तुमची फार प्रॅक्टिस होणार आहे. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन द अल्फा अँड ओमेगा फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. आता द अल्फा अँड ओमेगाचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. ते काय आहे? इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे. अ ब्युटिफुल ऑब्जेक्ट, बिगिनिंग अँड एंड, अ ग्रीक वॉच अँड अ शेक्सपिरियन प्ले. करेक्ट आन्सर आहे बिगिनिंग अँड एंड. इथे गेस करता येत नाही बघा, इथे तुम्हाला अर्थ माहितीच पाहिजे परफेक्ट. सो करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 17 इज बिगिनिंग अँड एंड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. As soon as the thief dash the police yesterday, he dash away. आता as soon as रिलेटेड क्वेश्चन आहे बघा, आणि इथे टेन्स सिक्वेन्स आपल्या लक्षात आला पाहिजे. एक लक्षात घ्या, इथे yesterday वर्ड आलेला आहे. yesterday आला म्हणजे इथे सॉ यायलाच पाहिजे. इथे सॉ लक्षात घ्या, म्हणजे पास्ट मध्ये thief saw he ran away. पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे बघा आपलं, he ran away. इथे बघा विल सी येणार नाही, सीन येणार नाही किंवा सीज येणार नाही. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज सॉ आणि ran. So option A is correct. Next question, question number 19. Which of the following is the verb form of the word denial? आता denial या वर्डचा आपल्याला वर्ब फॉर्म काय आहे ते बघायचं आहे, आणि ऑप्शन दिलेत बघा. ए डिनायलिंग, बी डिनाइंग, सी डिनाइड आणि डी दिलाय डिनाय. तर बेस फॉर्म जो आहे लक्षात घ्या तो आहे ऑप्शन डी डिनाय. करेक्ट फॉर्म इज डिनाय. आता तुम्ही म्हणाल सर इथे डिनायलिंग समजा हा वर्डच नाही आहे, चुकीचंच आहे. डिनाइंग हा कंटिन्युअस फॉर्म आहे, डिनाइड हा देखील वर्ब आहे, पण इथे एक लक्षात घ्या डिनायल दिलेला आहे आणि आपल्याला रूट फॉर्म इथे बघायचा. रूट बेस कुठला आहे, बेस फॉर्म कुठला आहे वर्बचा. आणि या केसमध्ये द मोस्ट परफेक्ट, कधी कधी काय होतं असे आन्सर्स दिलेले असतात बघा, 25% करेक्ट, 50% करेक्ट आणि 100% करेक्ट. तर यामध्ये तुम्हाला 100% करेक्ट आन्सर चूज करायचं असतं. तर करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 19चा ऑप्शन डी, दॅट इज डिनाय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव कंपाऊंड वर्ड्स. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव कंपाऊंड वर्ड्स. कुठल्या सेंटेन्समध्ये आपल्याला कंपाऊंड वर्ड दिसतंय किंवा कशामध्ये आहे बघूयात. द गर्ल्स वर प्लेइंग सॉफ्टबॉल ॲट वेटरन्स पार्क. सॉफ्ट आणि बॉल हा झाला कंपाऊंड वर्ड. त्यानंतर सुसान मेड सम डिलिशियस कपकेक्स, कप अँड केक्स. एमेलिया बॉट सम बलून्स फॉर सॅम्युअल्स बर्थडे. बघा इथे बर्थडे देखील इथे येते. तर करेक्ट आन्सर कुठलं येते, ऑल द अबोव हॅव कंपाऊंड वर्ड्स. सो सगळ्यामध्ये कंपाऊंड वर्ड्स आहेत. सगळ्यांनी ते व्यवस्थित समजून घ्यायचे काय आहे. तर कंपाऊंड वर्ड्सवरती देखील व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 21. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट मॉडल दॅट शोज कंपल्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. इथे कंपल्शन आपल्याला दिसलं पाहिजे. द पॉलिटिशियन्स डॅश थिंक ऑफ द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. बघा द पॉलिटिशियन्स, आता कंपल्शन, विल कंपल्शन दाखवत नाही, मस्ट कंपल्शन दाखवते बघा, शूड नाही, मे नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, द पॉलिटिशियन्स मस्ट थिंक ऑफ द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 21चा आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज मस्ट. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन्स. पंक्च्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. सेंटेन्सेस बघा. शी काउंटेड बॅग्स, बोर्ड्स अँड कम्प्युटर्स. इथे एक लक्षात घ्या, करेक्टली पंक्च्युएटेड सांगितलं. आता शी काउंटेड बॅग्स, इथे कॉमा पाहिजे, इथे दिलेला नाही, आणि इथे फुल स्टॉप पाहिजे, दिलेला नाही, म्हणजे हे चुकीचं सेंटेन्स आहे. सेकंड बघा, आय सेड टू हिम आय विल हेल्प यू इन युअर वर्क. इथे कॉमा दिला आहे, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे, फुल स्टॉप आहे, दिस इज द आन्सर.
रणजिश आर बघा, ऑनेस्टी इथे मध्येच कशाला कॅपिटल पाहिजे, फुल स्टॉप नाही, म्हणजे सी ऑप्शन नाही आहे. व्हॉट अ पॅन्डेमिक इथे ॲक्च्युली क्वेश्चन मार्कच्या ऐवजी इथे असं पाहिजे होतं एक्सक्लेमेशन मार्क, तर करेक्ट झालं असतं. तर करेक्टली पंक्च्युएटेड कुठला आहे, ऑप्शन नंबर बी, दॅट इज आय सेड टू हिम आय विल हेल्प यू इन युअर वर्क. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 23. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स. नो सुनर डॅश आय पुट द फोन डाऊन दॅन इट स्टार्टेड रेनिंग अगेन. इट स्टार्टेड रेनिंग पाहिजे इथे वर्ड बघा, सगळ्यांनी इथे लक्षात घ्या. नोट, दॅट इज द करेक्ट वन, रिंगिंग, राईट. इथे रिंगिंग वर्ड करेक्ट आहे. सो लेट मी इरेज इट. ओके. सो सेंटेन्स परत बघा. नो सुनर डॅश आय पुट द फोन डाऊन दॅन इट स्टार्टेड रिंगिंग अगेन. ऑप्शन्स हॅड, डीड, बोथ ए अँड बी आर करेक्ट, आणि डी दिलंय नन ऑफ द अबोव. नो सुनर हॅड आय पुट, बघा आता पुट आता तीनही सेम होतं, त्यामुळे इथे हॅड करेक्ट आहे. नो सुनर डीड आय पुट हे देखील परफेक्टली बसते बघा, म्हणजे बोथ ए अँड बी आर करेक्ट. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन क्वेश्चन नंबर 24चं ऑप्शन सी, दॅट इज बोथ ए अँड बी आर करेक्ट. म्हणजे इथे आपल्याला हॅडचा देखील यूज करता येतो आणि डीडचा देखील. तर हे कशामुळे होतंय बघा, या पुटमुळे, कारण याचं V1, V2, V3 सेम आहे. पुट आणि पुट असे सेंटेन्सेस तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर नक्कीच याचा फायदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला होईल. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फ्रेज फ्रॉम द ऑप्शन्स. रसिका डॅश द मीटिंग ड्यू टू इलनेस. आता फ्रेझल वर्ब रिलेटेड क्वेश्चन आहे. कॉल्ड ऑफ, कॉल्ड अप, कॉल्ड ॲट आणि कॉल्ड आउट. ह्याचे तुम्हाला मिनिंग माहिती असल्याशिवाय लक्षात येणार नाही. कॉल्ड ऑफ याचा आन्सर आहे, कारण याचा मिनिंग होतो कॅन्सल्ड. रसिका कॉल्ड ऑफ द मीटिंग ड्यू टू इलनेस. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी टोटल 25 द मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अँड मेक शुअर दॅट यू हॅव सबस्क्राईब द चॅनल. ऑल्सो प्रेस द बेल आयकन टू स्टे ट्यून विथ मी. थँक्यू सो मच.